रामकृष्ण हरी मुलांनो, नमस्कार सगळ्यांना. खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा. बघा, मी एक तुम्हाला कहाणी कथा गोष्ट सांगणार आहे. ऐकायची, शिरसपूट करायचा. तुम्ही शिरसपूट नाही करत, ऐकत पण नाही, चालू पण करत नाहीत कधी कधी व्हिडिओ. आणि जरी कुणी केला तर त्याला लाईक कमेंट पण देत नाही. द्या ना, मी पण सगळ्यांच्या व्हिडिओला करते. बघा, माझ्या पण करा तुम्ही. एक माणसाचं उसनंच असते, घ्या एका हाताने, द्या एका हाताने. माणसाचं असंच असतं. बघा, आपण शेवटी मनुष्य जन्म आहेत. आपण शेवटी मनुष्य जन्म आहेत. हे बघा बघा आपण हे बघा ह्या जन्मामध्ये येऊन शिने आपण एक तर पहिली बात, दान पुण्य आपण करायलाच पाहिजे. दान पुण्य, त्याच्यानंतर आपलं घर. आणि जरी घर जरी बघत असलात तुम्ही तरी हे बघा, घर बघून जी आपल्याकडं आपल्या मनाची विचार आहे, आपल्याकडं काय आहे काय नाही. कोणी उपाशी आहे, तापाशी आहे, कोणाला गरज आहे, जे गरजीवान आहे त्याला हे बघा नक्कीच हे बघा काय ना काय ह्या 5 बोटांनी हे बघा दान करायचं. आपण आपल्या लेकरासाठी एवढं वाटण ते करतो. आपले लेकर तरी बरं, आपण एवढं आपल्या लेकरासाठी करतो. आपले लेकर तरी मोठं होऊन आपले कायले सेवा करतात का हो? आता आपण बघत आलोत ना, सेवा करतात का नाही करतात. एखादी माऊलीची लेख जर नशीबवान असन तर तिचे लेख सुना सेवा करतात. एखादं नशीबवान नसलं तर ते सेवा त्याच्या म्हणजे त्याच्या नशिबात सेवा नसणार आहे. म्हणून ते सेवा मायबापाची करत नाही ना, दान पुण्य करत नाही. ते किती येत आहे त्याच्यावर ध्यान देत आहे, आणि किती जाणार आहे त्या टायमाला बी ध्यान द्यावं लागन. म्हणून बघा, आपल्या हाताने जेवढं बी दान पुण्य होतंय ना ते आपण करत राहायचं. हे बघा, घरासाठी, आपल्या घरासाठी तर कुणी पण करतंय. पण हे बघा, जे मजबूर आहे त्याच्यासाठी नक्कीच करायचं. आपल्याला तर आहे बघा, देवाने असंच शिकवलेलं आहे. देवा परमेश्वरा, मी तुझी आभारी आहे. मला तू एवढं देवा परमेश्वरा, ईश्वरा, कृष्ण भगवान, श्री रामजी, मला एवढं तुम्ही ज्ञान दिलेलं आहे ना. मी त्या ज्ञानावर चलते, पण माझ्या ज्ञानावर कुणी चलत नाही मुलांना. बाहेरचे लोक मला म्हणायचे पहिले की आम्ही बस्ता बांधा याल, तुम्ही जरा सुट्टी काढून थांबा. का तर मी हे बघा लोकांच्या स्वयंपाकाला जायचे. कोणचं पण काम असू द्या, कोणचं पण काम नसू द्या, मी सगळे कामं करायचे. मला काय कामाची तुम्हाला सांगायची काहीच लाज नाही आहे. लोक कसं झाकून ठेवतात, पण मी नाही झाकून ठेवणार. काय झाकून ठेवायचं, कुणासाठी झाकून ठेवायचं. आपण मेहनत करतो, आपण पैसा कमवतो, आपण घर चालवतो, आपण सगळं वाटण ते घरचं करतो. आतापर्यंत केलेलं आहे. प्रिया का आतापर्यंत बी करणारच होते मी. पण जरा मोठं संकट आलं म्हणून शिने आपल्यावर कर्ज पाणी आहे. हे बघा, सोनं नाणं सगळं मी मोडलेलं आहे. काय हे बघा, 4 मणी आहेत गाळ्यामध्ये, एवढंच आहे. परी हे बघा, देव परमेश्वर अजून बी माझ्या नशिबात असलं तर अजून बी माझ्या नशिबात येईल. जेवढं गेलं त्याच्या डबल येईल. मला देवावर विश्वास आहे. मी देवावर विश्वास करते. का तर आपण कधी वाईट काम केलंच नाही आहे. म्हणून मी देवावर विश्वास करते. आपण जेवढं बी आहे बघा, जेवढं बी आपल्या ह्या 5 बोटांनी जेवढं होईल ना तेवढं केलेलं आहे. माझ्या लेकरच्या तोंडातला घास पण मी त्यांना दिलेला आहे. प्रिय आता आहे बघा, आता ते झाले मोठे, आपण आहेत असे जाऊ द्या. हे असं तर आहेत ना, तरी पण आहे बघा, आहेत ना असं पण चालू द्या. ह्याच्यामध्ये पण मी खुश आहे. माझे लेकरं बाळं, माझ्या सुना, नातू, बंधू सगळे माझे ह्याच्यामध्ये सगळे खुश आहेत. ह्याच्यामध्ये कुणी नाराज नाही आहे. आणि आहे की देवाच्या दयाने कुठं त्यांना कमी आहे. होईन की त्यांची बी बिल्डिंग एक दिवस उभा होईन. त्यांच्यासाठी पण मी एक दिवस बिल्डिंग उभा करून देईन माझ्या परिवारासाठी. असं थोडे मी काय एक मेहनत करून काय मी असंच वाऱ्यावर नाही मी घालवलेलं. पोटाला चिमटा मारून मी पण हे बघा, पोटाला चिमटा मारून मी पण लेकरासाठी, घर बांधण्यासाठी तर नाही कमवलं. पण हे बघा, थोडी कपासावर का होईना त्यांना थारात करून ठेवलाय मी.
त्या थाऱ्यावर कधी बी हे बघा झोपडी बांधून तर राहते, असं असतं मुलांनो. म्हणून हे बघा मी म्हणते की जेवढं बी हे बघा आपल्या हाताने दान पुण्य होईल ना तेवढं करत राहावा, करत राहावा. मी पण हे बघा लई मेहनत करून शिने मी हितपर्यंत आले मुलांनो, मी हितपर्यंत आले. आणि तसंच बघा तुम्ही पण मेहनत करून असंच पुढं जावा, माझी हीच विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. तूप टाक फ्रीजमध्ये, ये तूप गरम कर. काय खिचडी खायली का? बरोबर, गरम करून तूप टाक ना. रामकृष्ण हरी मुलांनो, माझी हीच विनंती आहे बघा सगळ्यांना. सगळेजण खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आई काय बोलणार हो, हेच बोलणार ना. सगळेजण खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आणि पुढं बघून चाला, आपल्याला ठेस पण लागत नाही, काटा पण मोडत नाही. पुढं बघून चालायचं, मागं वळून नाही बघायचं. बघा आता मला बघा, मी सोडणार होते हे येडव, मी हे आता सोडणारच आहे मी येडव. आणि माझी यूट्यूबला एवढीच विनंती आहे की माझं सुपर चालू करावं यूट्यूबनं, माझं सुपर चालू करा यूट्यूबजी. एक तर मला काही कळत नाही आहे, पोरगा पण बघत नाही आहे, पोरगा पण बघत नाही. त्याला लय म्हणते बघ रे बाबा, बघ रे बाबा, पण पोरगा पण बघत नाही यूट्यूबजी. मी काय करू, मी लय मोठी मजबूर आहे. तुम्ही माझं सुपरचं चालू करा, ज्याला दाई येईन ती मला करते ना. बरे नाव ठेवू दे, अगर चांगलं म्हणू दे, बरे माझं सुपरचं चालू ठेवा ना, सुपरचं चालू ठेवा ना माझं. माझी हीच विनंती आहे यूट्यूबजी तुम्हाला, माझी विनंती हीच आहे. इष्टातलंच बोलायला पाहिजे, बरे मला ध्यान नव्हतं, मी लास्ट बोलले. आता किती मिनिटाचं आहे काय माहिती, मी पोराला दाखवते बघा हे येडो. म्हणून माझं म्हणणं हे बघा मुलींनो, काय बी असू द्या, आपण हारायचं नाही आहे. मला एक ताई तशाच म्हणल्या होत्या, मी सोडणार होते, पण त्या ताई म्हणल्या होत्या सोडू नका म्हणल्या. होतंय आज ना उद्या होतंय, कशाला घाबरायला लागलात. किती मिनिटं झाले बघ रे, बघ ना, एवढा काय दिसत नाहीस का काय तू? हां 7. हां हे बघा पाऊस आलेला आहे, दिसायला का? पाऊस आहे मुलांनो. आता काल धरून चालू झालाय बघा, काल धरून चालू झालाय पाऊस. आता मी खाली बसून घेते. आरशा पुढे उभा राहिले, म्हणलं पाठीमागं दिसतंय का नाही बघावा. तरी दिसलं बघा, थोडं का ना दिसलं. हे बघा दिसलंय का तुम्हाला? चला मुलांनो बसून घेते जरा. हाय सगळ्यांना, नमस्कार सगळ्यांना. लांब बसले ना आम्ही, लांब बसले. बघा मला एक ताई म्हणल्या होत्या बाहेरच बसते हो, इथं काय नीट दिसना मला हे उजाडामुळं. बाहेरच बसते बघा, मला बसायला एवढी जागा आहे ना आपल्या घरामध्ये, तरी मला बसण्यासाठी जागा नाही आहे. काय बोलणार तुम्हाला. म्हणून माझ्यासाठी एक रूम काढणार आहे मी आपल्या जाग्यामध्ये, एक रूम काढणार आहे आपल्या जाग्यामध्ये मुलांनो. एक रूम मी माझ्यासाठी नक्कीच काढणार आहे. भले 2-3 लाखात झाले तरी बरी होईल, भले नाही का. भीती बांधून पत्र टाकन तरी मी करते. आता काय करणार, कुठून तरी कर्ज घेते मी, 3 लाख रुपये घेते कर्ज, 3 लाख रुपये कर्ज घेते. माझ्यासाठीच मला जागा नाही म्हणल्यावर काय फायदा आहे हो. हाय एवढा मोठा हाल हाय, परी मला बघा कसं, म्हणजे कसं आपल्याला जशी पाहिजे ना तशी जागा नाही आहे. आता मला कसं कडी कोपऱ्यामध्ये एखादी दिवाण असला, एखादी गादी असली, आपल्या कडी कोपऱ्यामध्ये बसलं, पोरं बाळा इकडं बसले आपलं. आता हे 2 रूमचा हाल आहे बघा, 2 रूमचा हाल आहे. एवढ्यांना काय करायचं, एवढ्यांना काय करायचं. म्हणून मी म्हणलं माझ्यासाठी एक रूम बनवते, 3 लाख रुपये घेते, चौकोन भीते बांधते आणि वरी पत्रे टाकते. तेवढं तर तेवढं बघा, कॉलम करायला आपली काय ताकद नाही आहे.
देवाने दिलं तर नक्कीच कॉलम करण. मला तर एवढं स्वप्न माझं आहे. मला तर एवढं स्वप्न आहे ना, एवढं स्वप्न करून मी जागा घेतली मुलींना, एवढं स्वप्न करून मी जागा घेतली. त्याच्यावर पत्र्याचे घर पण बांधले. लई वर्ष झाले पत्र्याचे घर बांधून. पण मी लई तारखेला, लई वेळेस तारखेला मी माझं बांधकाम होईल, माझे लेकरं मला त्या घरात जाऊन राहतील. पण माझं स्वप्न काय आतापर्यंत नाही झालं पूर्ण. माझी इच्छा आहे माझ्या त्या जागेवर 4 घर कमाई नसायला पाहिजे असावं, माझी एवढीच इच्छा आहे. म्हणजे माझा परिवार राहील तिथं आणि माझी मला एक रूम होईल. बरं काय माहिती आता देव परमेश्वर कधी असं घडवतंय आणि कधी नाही. मी तर रोज स्वप्नात तेच बघते. जागा घेतली मी हिमतीवर. लेकरं बाळ कमवत होते, मी पण कमवत होते, माझे मालक पण कमवत होते. जागा घेतली हिमतीवर. परी घर बांधायचं लय अवघड काम चाललंय मुलानं. अहो हे बघा, इथं एवढं भाडं भरावं लागते, 15,000 भाडं भरावं लागते. तिथं जर 15 लाख काढले तर 15 लाखाचा 15-16 हजार हप्ता, 20,000 हप्ता भरला तर ते स्वतःच तरी होईल किंवा नेता माझा मिठावणे जीव विगरत आहे माझा, की हे स्वप्न माझं कधी कधी पूर्ण होईल. आम्ही असं रोज कामं करतो, रोज पैसा आणतो, रोज खर्चितो, तर पैसा जमाच व्हाय नाही. तिथून येतं भाडं आपल्याला. पण ते भाडं येतं तर पैसा याजा ब्याजाने काढायला आहे. लेकरं माझे बिमार होते तेव्हा पैसा याजाने काढायला आहे. महिन्याला 10-12 हजार रुपये ते देते मी. महिन्याला 10-12 हजार मी देते, कर्ज फेडते कर्ज. आणि कधी कधी फिटणार तेवढं कर्ज आणि दुसरं कसं कर्ज घेऊ. तेच मी देवापुढं हात जोडते की देवा काहीतरी चमत्कार घडू, बेस बरकत दे, काहीतरी येस बरकत दे, आपल्या मेहनतीमधून काहीतरी येस बरकत दे, काहीतरी चमत्कार घडू. देवा परमेश्वरा, ईश्वरा, पांडुरंगा काहीतरी चमत्कार घडव माझ्या लेकरांसाठी, माझ्या लेकरांसाठी, माझ्या लेकरांसाठी. रामकृष्ण हरी. मुलांना बघ रे हे तर माय, बघ बरं बाळा. हाय बाय सगळ्यांना. आणि तसं आहे बघा, हे मी सोडून पण देणार होते यूट्यूबचं. माझ्या डोक्याला पण लई ताप झालाय. सोडून ये ना बाळा, सोडून देणार होते. पण आता त्या ताई म्हणल्या हळूहळू होईल, नको सोडू. माझं पण मी 2 ID बनवले होते. एक ID नाही चालायली म्हणजे म्हणून मी दुसरी काढली, तर दुसरी बी ID तशीच व्हायला लागली. यूज आहे ना, त्याला लाईक आहे ना, यूज आहे ना, तो कुठं वाढणं. तर म्हणली सोडून दिलं. मग 2-3 महिने गप्पा बसले आणि वापस दुसऱ्यांच्या एवढं बघून बघून वापस टाकायला सुरुवात केली. आणि माझं मग ते ग्रो झालं. आणि मला पहिल्या ID पैसे आले. तिथून पुढं मी लय इंटरेस्ट घेतला आणि मग तिथून पुढे मी चालू ठेवलं. मग रोज व्हिडिओ टाकायला चालू केलं. मी तर दिवसाचे 2-3 पण व्हिडिओ टाकते, 2-4 पण टाकते, कधी कधी बारके आणि मोठे व्हिडिओ पण पहिले मी टाकत होते. एकदम परी नाही का 2-3 पण टाकत होते मोठे व्हिडिओ. परी मला काय समजत नव्हतं ते बघणारे बाळा, मला काय समजत नव्हतं किती टाकावून किती नाही. परी आता कसं यूट्यूबची जानकारी घेऊन थोडी समज आली, तर त्या हिशोबावर चलते. प्रिय बघा व्हिडिओ पण मी टाकायला बघते मी टायमाला. पण हे लेकरं व्हिडिओ मोबाईल घेऊन जातात बाहेर, म्हणून मला टायमाला टाकता येत नाही. मग ते पोरं आले ना, मी घाई टाकते का तर एकच मोबाईल आहे मला आणि त्यांचे मोबाईल हे ते कोणी देत नाही मला मोबाईल. आणि मी ID ह्याच्यात आहे ना, माझा ID ह्याच्यात आहे. रामकृष्ण आहे बघणार बाळा, म्हणून मला लय दुःख वाटते मुलांना. हरे हरे, अरे चल ना. हरे हरे, हरे हरे, हरे हरे, हरे हरे. बघ ना एवढं. रामकृष्ण हरे.
जय सीताराम जय सीताराम जय सीताराम जय सीताराम जय श्रीराम जय श्रीराम. चल ना जास्त होईन बाळा. जय सीताराम जय सीताराम जय सीताराम जय श्रीराम जय श्रीराम जय